तालुक्याचे माजी आमदार संजय मामा शिंदे आणि व्यासपीठावर सर्वच प्रमुख मंडळी बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी आदिनाथ कारखान्याबद्दल वेगवेगळी भूमिका मांडली, आपापली मतं मांडली. पण बंधूंनो, माझं मत वेगळं आहे. कारण आदिनाथ कारखाना जी इथं आता काही संचालक मंडळ होऊ घातलेले, काय आजी माझी चेअरमन व्हाईस चेअरमन संपूर्ण आहे, की सर्वांनी आदिनाथ कारखान्यामध्ये पदाचा लाभ घेतलेला आहे. सगळी ते पद भोगून पुन्हा पुढे आले. जो तो आपापल्या पद्धतीनं आदिनाथ मध्ये कुणी काय केलं, कसा कारभार केला, या सगळ्या पद्धतीनं लेखोजोखा मांडलेला आहे. परंतु आज आदिनाथ कारखान्याची जर परिस्थिती बघितली तर बंधूंनो, गेली बारामती अॅग्रोने ज्यावेळेस कारखाना हा सरफेस खाली बँकेने ताब्यामध्ये घेतला आणि तो त्या ताब्यामध्ये घेत असताना बँकेने त्याची नोटीस काढली. आता कुठलीही एखादी जर संस्था त्या चालवण्यामध्ये जर असमर्थता दाखवली तर त्या बँकेचा जे कर्ज पुरवठा केलेली जी वित्तीय संस्था असती, ती वित्तीय संस्था त्या कारखाना स्वतःच्या ताब्यामध्ये घेतली आणि ती चालवण्यासाठी जाहीर नोटीस काढते. आणि ह्या सगळ्या प्रक्रियामध्ये आदिनाथ कारखाना ज्यावेळेस तिथं चालवत असणारे लोकांना असमर्थ झाली आणि बँकेचं कर्ज थकलं, त्यानंतर बँकेने सरफेस कायद्याखाली हा कारखाना ताब्यामध्ये घेतला. आणि तो ताब्यामध्ये घेतल्यानंतर त्या बँकेने त्याचं जाहीर नोटीस काढली आणि तो अवसानामध्ये चालवण्यासाठी दिलेला असतो. आणि तशा पद्धतीच्या कंडिशन करून हा आदिनाथ कारखाना ज्यावेळेस सरफेस खाली बँकेने ताब्यामध्ये घेतला आणि त्याचं जाहीर प्रकटन काढलं आणि त्यामध्ये बारामती अॅग्रो त्यावेळेस त्या कारखान्याच्या टेंडरमध्ये आम्ही सहभाग घेतला. अनेक 2-3 कारखान्याने त्याच्यामध्ये सहभाग घेतला. परंतु आमची तिथं बोली इतर टेंडरपेक्षा जास्त असल्यामुळं तो कारखाना बारामती अॅग्रोला 25 वर्षासाठी चालवण्यासाठी बंधूंना मिळाला. आता तो मिळत असताना त्याच्यामध्ये सगळ्या प्रक्रिया आम्ही पार पाडल्या. त्याच्यामध्ये आदरणीय रश्मी बागल यांचंही आम्हाला खूप मोठं सहकार्य झालं. त्यांना सुद्धा इच्छा होती की बाबा आदिनाथ कारखाना इतक्या अडचणीत असताना आम्ही सुद्धा तो चालवू शकत नाही, म्हणून आम्हाला पुन्हा या आदिनाथ कारखाना चालवायचा आहे. आम्ही तिथं आर्थिक कमी पडतोय, म्हणून बारामती अॅग्रो सारखा एक सक्षम कारखाना की जो महाराष्ट्रामध्ये 22 लाख क्रशिंग करून 1 नंबरने आम्ही चालवला, रेकॉर्ड देखील चांगली दिली. आणि अशा कारखान्याला त्यांनी द्यायला सुद्धा समर्थना दाखवली. त्यावेळेचं सगळं सहकार्य बागल बंधूंनी पण त्या ठिकाणी केलं आणि त्यांच्या सहकार्यामुळे आम्ही ते टेंडर घेऊ शकलो. आणि अशा पद्धतीनं आम्ही प्रक्रिया पार पाडत असताना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एनसीडीसी बँकेचा फार मोठा त्याच्यामध्ये सहभाग होता, की ज्या बँकेचा सुद्धा एक सापुलेट चार्ज म्हणजे त्यांचा सुद्धा मालकी हक्क एनसीडीसी बँकेचा पण होता आणि एमबीसी बँकेचा तर तो लीड बँकेत होती. त्यामुळे ह्या दोन्ही बँकेचा त्या ठिकाणी आम्ही घेतल्यानंतर अडचणी आल्या आणि एनसीडीसी बँकेने आम्हाला नोटीस दिली की बाबा बारामती अॅग्रो, आदिनाथ कारखाना आणि एमएससी बँकेने जो काही व्यवहार केलेला आहे तो व्यवहार आम्हाला मान्य नाही, म्हणून तो प्रक्रिया आम्ही थांबली. आम्हाला त्याच्यामध्ये 1-1.5 वर्ष गेलं. बरेच जण महेशराव वगैरे सांगतात बारामती अॅग्रो लेट झाला, बारामती अॅग्रोने कारखाना चालवायला असमर्थ दाखवली, 2 वर्षाचा वेळ घालवला. चंदू काकांनी पण मला एक दिवशी असाच प्रश्न केला. मी बारामती अॅग्रोच्या ऑफिसमध्ये त्यांना 15-20 मिनिटाची सगळी कहाणी सांगितली, कारण त्या प्रक्रियेमध्ये संपूर्ण जबाबदारी बारामती अॅग्रोची माझ्यावरती होती आणि त्याच्या प्रत्येक गोष्ट मी त्याच्यामध्ये बारकाईने बघत होतो. आणि हा सगळा अनुभव घेत असताना बारामती अॅग्रो एक रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली चालणारी संस्था आहे की ते पवार फॅमिली असल्यामुळे आम्हाला सगळ्या बारीक गोष्टी ह्या नियमाने बघावं लागतात. त्याच्यामुळे आमचे पण काही कन्सल्टंट होते, त्या गोष्टी बघितल्यानंतर आम्ही सुद्धा तो कारखाना चालू करू शकत होतो. परंतु जर एनसीडीसी सारख्या बँकेने जर आमच्यावर जप्ती आणली असती तर आमची जागेवर प्रक्रिया थांबली असती, आमची फार मोठी गुंतवणूक त्या ठिकाणी थांबत होती. म्हणून आम्ही काही गोष्टीमध्ये त्याच्यामध्ये वेळ गेला. तो वेळ जात असताना नंतरच्या काळामध्ये एमएससी बँक आणि एनसीडीसी बँकेच्या कन्सल्टन्सी आम्ही वारंवार प्रयत्न करत होतो. मी स्वतः मामा 2 वेळा एनसीडीसी बँकेमध्ये जाऊन आलो की त्यावेळेस 42 कोटीचं कर्ज एनसीडीसी बँकेने आम्हाला सांगितलं आणि आम्ही म्हणलो बाबा आम्ही ह्याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढतो, आम्हाला कुठेतरी तुम्ही ओटीएसला चान्स द्या. पण देशाची बँक असल्यामुळं आम्हाला त्यातलं माहिती आहे 1 रुपया देखील ती बँक कमी करायला तयार नव्हती आणि म्हणून आम्ही तिथून माघारी आलो. आणि मग आम्ही पुन्हा कन्सल्टन्सीच्या माध्यमातून त्यांचा एक वकील, बारामती अॅग्रोचा एक वकील, एमएससी बँकेचा वकील, अशा पद्धतीनं आम्ही वेळ घालण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला तुम्हाला सांगतो यश आलं. आणि आम्ही तो पुन्हा एकदा आम्हाला त्यांनी एनओसी दिली आणि तो कारखाना चालवत असताना काही लोक त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे
की आदिनाथ कारखान्याचा पुळका असणारी बरीच लोक होती, किंवा तो चालला पाहिजे, तो सभासदांनी चालवला पाहिजे, तो अमुकच चालवलं पाहिजे. मला एक सांगा, सभासदांनी चालवणं आणि एका व्यक्तीने चालवणं त्यातनं उद्या साखरच निघणार आहे का सभासदांनी चाललं दुसरं काय निघणार आहे? पण अशा काहीतरी भानगडीमध्ये काही तज्ञ लोक मामाच्या कारखान्यावर होती आणि अशा माणसांनी तुम्हाला सांगतो तिथं लोकांमध्ये भेदभाव तयार केला आणि ती कोर्टामध्ये गेले. आता ह्या प्रक्रिया पार पडत असताना मी काही खोलात जाणार नाही, परंतु सगळ्या प्रक्रिया पार पडून आम्ही ज्यावेळेस आमच्यासारखा निकाल लागला आणि कोर्टाने आदेश दिला की बारामती अॅग्रोला एमईसी बँकेने तो कारखाना ताब्यात घ्यायचा आणि कारखान्याच्या एमडीने त्याच्यावरती सही करायची आणि तो कारखाना बारामती अॅग्रोच्या ताब्यात द्यायचा. ह्या सगळ्या प्रक्रिया पार पडत असताना महेशराव तुम्हाला माहिती आहे की हे सगळं करत असताना मी स्वतः तिथं बारामती अॅग्रोचे एक प्रतिनिधी, एमईसी बँकेची लोक, हा मधला त्याच्यामध्ये मामा काळ असा होता की 1.5 कोटी रुपये आम्ही त्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी भरली. कारण शेवटी हे सरकारी अग्रीमेंट असतंय, बँकेला तिथं येऊन रजिस्टर पुढे तिथं सह्या करावं लागतात आणि त्या कारखान्याची जी व्हॅल्युएशन आहे मग 40 लाख 45 लाख त्याच्यानुसार काढली आणि त्याचे स्टॅम्प ड्युटी आम्हाला तिथं भरावं लागली. आम्ही 1.5 कोटी रुपये सोलापूरच्या ट्रेझरीमध्ये भरले आणि आमची तिथं माणसं होती, तिथं सगळी प्रक्रिया पार पडणार होती, एमजी तिथून येणार होता आणि आम्हाला सही करून तो कारखाना बारामती अॅग्रोच्या ताब्यामध्ये देणार होता. बंधून ह्या घटनाक्रम का सांगतोय की ज्या आदिनाथ कारखान्यामध्ये मी सातत्याने गेली 4-5 वर्ष काम केलेले, बारामती अॅग्रो म्हणून मी सगळं बघत होतो आणि ती सगळी प्रक्रिया पार पाडून मी कारखान्यावरती त्या दिवशी हस्तांतराचा विषय होता आणि त्या दिवशी मी कारखान्यावरती बारामती अॅग्रोचे अधिकारी, एमईसी बँकेचे अधिकारी आम्ही त्या ठिकाणी हजर राहिलो. हा बरेच शेतकरी भागातले सगळे होते, आनंद झाला लोकांना. तिथं आमचं चांगल्या पद्धतीनं स्वागत झालं, आमची तिथून मिरवणूक काढली गेली. मी आदिनाथ महाराजाचं कारखान्यात जाऊन दर्शन घेतलं, मोहिते पाटलाच्या तिथं दर्शन घेतलं आणि आम्ही कारखान्यामध्ये गेलो. काही तिथले खोडसाळ प्रतिनिधी, त्याच्यामध्ये कामगारामध्ये बरेच कामगार आहेत, त्याचे मी काय महेशराव खोलात जात नाही, पण बरेच कामगार असे की गटातटामध्ये काम करणारे, त्यांना आदिनाथ कारखान्याचं काही घेणं देणं नाही. कारण मी स्वतः तिथं 5 वर्ष व्हाईस चेअरमन होतो, मी सगळं भोगलेलं आहे, बघितलेलं आहे. आणि ती प्रक्रिया पार पडत असताना कोणीतरी फोन केला की आता मामा कारखाना जर आम्ही ताब्यात घेतला तर आमची सिक्युरिटी आम्ही तिथं आणणार. काही लोकांनी फोन केले तथाकथित जीवरला आणि सांगितलं की आमची आजच नोकऱ्या जाणार, तिथं सगळं बारामती अॅग्रोची यंत्रणा उतरली, मग आम्ही आता आमचं सगळं संपलं. असं कुठलंही बंधुनं नव्हतं. कारखाना आम्ही भाडे तत्वावर घेतला होता. भाडे तत्वावर घेतल्यानंतर त्याचं येणारं भाडं हे आम्ही ज्या पद्धतीनं आम्हाला सरकारने कंडिशन टाकल्या त्या पद्धतीनं तो कारखाना चालणार होता. परंतु मी मगाही सांगितलं, मला पत्रकारांनी विचारलं की तुम्ही तिथं आल्यानंतर की आता आमच्या पक्षाचा आमदार आहे, आमदार राजकारण आणि तुम्हाला सांगतो पक्षविरहित मी एक करमाळा तालुक्यातला जबाबदार शेतकरी आहे आणि एक त्या कारखान्यामध्ये मी काम केलेलं आहे. कुठल्याही राजकारणाचा विषय इथे येणार नाहीये. मी जयवंतराव जगतापाच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे. भाऊंनीच मला त्या ठिकाणी व्हाईस चेअरमनची संधी दिली. त्या काळामध्ये सुद्धा भाऊ चेअरमन, मी व्हाईस चेअरमन होतो. चांगलं काम करण्याची संधी मला भाऊंच्या माध्यमातून सुद्धा मिळालेली. आणि मग अशा पद्धतीनं तिथे जेव्हा आम्ही चार्ज घ्यायला गेलो, एमडी यांचाच नातेवाईक होता. त्या एमडीला सकाळी मी त्याला फोन केला. हे वास्तव मी का सांगतोय पत्रकारांना, मी कुठल्याही राजकीय ह्याच्यामध्ये बोलणार नाही आणि पुन्हा टीका पण करणार नाही. त्या ठिकाणी मी गेलो, एमडीने मला सकाळी फोन केला. मी त्याला सांगितलं असं असं पत्र आहे आणि वास्तविक पाहता जो एमडी तिथं असतो त्यांनी जबाबदारीने वागलं पाहिजे, पण तो हरामखोर एमडी ह्यांच्या दबावाला बळी पडला. यांनी फोन केला, त्याला धमकावलं आणि तो तिथं कारखान्यावर यायला त्याला उशीर झाला, म्हणजे आलाच नाही. आणि त्या पद्धतीमुळे बँकेचे अधिकारी मला म्हणजे होतो एमडी कुठे आहेत, त्यांनी आम्हाला पत्र दिलं की आम्ही तुम्हाला हस्तांतर देणार. त्याच्यामुळं व्हिडिओ शूटिंग होणार होतं आणि त्या सगळ्या प्रक्रिया पार पडत असताना नारायण पाटलांनी तिथं त्या ठिकाणी त्या एमडीला येऊन दिलं नाही. आणि त्याच दिवशी तुम्हाला सांगतो बंधूंनो, आदिनाथच्या इतिहासामधला तो काळा दिवस होता आणि त्या काळा दिवसाला आणि आदिनाथचं वाटोळ करायला फक्त नारायण पाटीलच कारणीभूत आहे. बंधूंनो, त्यावेळेस जर कारखाना बारामती अॅग्रोच्या ताब्यामध्ये मिळाला असता तर कारखाना चांगलाच चालला असता. ह्याचं कोणालाही सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. कारण बारामती अॅग्रो गेली 19 वर्ष करमाळा तालुक्यामधला ऊस नेतोय. कुणी सांगावं हातभर करून की बारामती अॅग्रोमध्ये गुळवे आबांनी आमचा विरोध केला म्हणून ऊस अडवला. आज तिथं 250 ते 350 पोरं काम करतायत.
750 ते 800 वाहनं काम करतायत करमाळा तालुक्यातली, आणि 8 ते 9 लाख टन ऊस आम्ही नेतोय. कुणी सांगावं की आमचा नोंद सोडून ऊस नेला नाही, पण दोन कुठल्याही संस्थेमध्ये जर राजकारण केलं तर ती संस्था चालत नाही. आणि या सगळ्या प्रक्रिया सांगतोय, याला जबाबदार फक्त नारायण पाटील होता. मी आजही सांगेल, उद्याही सांगेल. आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्या वेळेमध्ये मला जी अडचण आली, मी वास्तवमध्ये आहे आणि म्हणून आम्ही त्यांना मतदान केले, मी आमदार केले, आम्ही कुठेही गद्दारी केली नाही. उलट संजय मामाला आम्ही फोन करून सांगितलं की मामा आम्ही पक्षाचा आदेश आहे, आम्ही काम करू शकणार नाही. मामाने मला त्याच वेळेस सांगितलं, आम्हाला बरोबर आहे, तुम्ही पवार फॅमिली बरोबर काम करताय,